नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो कारण हे सेशन 2 दिवस तुमच्यापर्यंत लेट येत आहे. रविवारचाच आपला प्लॅन होता, पण थोडंसं असं होतं आपल्या बऱ्याचशा वेळेस की आपला परफॉर्मन्स बेस्ट नाहीये म्हटल्यावरती रिवर्क करावं लागतं. तर या सेशनच्या बाबतीमध्ये तसं झालंय. हे मी 7व्यांदा रेकॉर्ड करतोय. पहिल्या 6च्या 6 वेळेस काही ना काही मुद्दे माझ्याकडून मिस होत होते किंवा असं होत होतं की मला बरंचसं काही सांगायचं पण वेळ तेवढा मिळत नव्हता. पण आज फायनली बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्यात. अगदी एक्झाम हॉलमध्ये पेपर सॉल्व्ह करताना सुद्धा तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, पेपर टेक्निक कशा असल्या पाहिजेत, या सगळ्या मुद्द्यावरती अगदी व्यवस्थितपणे डिस्कशन असणार आहे. थोडासा वेळ काढून हे सेशन बघा. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत आहे. 30 दिवसांचं तुमचं नेतृत्व, तर नेतृत्व हा शब्द वापरलाय. नेतृत्व याच्यासाठी कारण 2020 हे एकूणच स्पर्धा परीक्षांसाठी वेगळंच वर्ष होतं. प्रत्येक वेळेस आपल्या एक्झामच्या डेट बदलत होत्या. मनामध्ये ती खात्री पण नव्हती की स्पर्धा परीक्षा होतील की नाही, म्हणजे एक्झाम होणार आहे की नाही, थोडंसं आपण त्यामध्ये खात्री आपल्याकडे नव्हती. पण तरी आपण सगळ्या परिस्थितींमधून सावरत आपला अभ्यास चालू ठेवला. बऱ्याचशा जणांकडे सध्या त्यांची पुस्तकं नोट्स कुठंतरी वेगळ्या शहरांमध्ये असतील, गावाकडे येऊन त्यांचा अभ्यास चालू आहे. म्हणजे तुम्ही या राहिलेल्या दिवसांमध्ये सुद्धा अशाच माइंडसेटने अभ्यासामध्ये राहा. असाच तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच असू द्या. कारण तुम्ही काही सुद्धा तुमच्याकडे साधनं नसताना अभ्यास केलाय. तर आता या 30 दिवसांमध्ये तुम्हाला फक्त हेच समजून घ्यायचं आहे की तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, तुम्ही तेवढे कॅपेबल आहात की तुम्हाला या 30 दिवसांचं नेतृत्व करता येईल. हेच समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही जर तुमच्यामध्ये मॅच्युरिटी लेवल आली तर कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही आरामात पास व्हाल. सध्या फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020चा जरी विचार केला तर व्यवस्थितपणे जर 30 दिवस तुम्ही आखले असतील तर नक्कीच स्पर्धा परीक्षा पास व्हालच. यासाठी सेशनला सुरुवात करण्याआधी एकच मुद्दा मी हा तुम्हाला दाखवतोय की स्ट्रॅटेजी जी असते तर ती एकाच डोक्याने करायची असते. म्हणजे तुम्हाला जर तुमचा प्लॅन फर्म वाटत असेल, तुमच्या प्लॅननी जर तुम्हाला अभ्यासामध्ये अप्रोच चांगला मिळत असेल तर त्याच स्ट्रॅटेजीला फॉलो करा. मी सांगतोय म्हणून पुढच्या काही गोष्टी कराल असं अजिबात करू नका. तुमचा प्लॅन जर परफेक्ट असेल किंवा इतर कुठल्या व्यक्तीने जर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलंय आणि तुम्हाला तो प्लॅन आवडला आणि सोयीस्कर वाटतोय तर नक्कीच त्याच प्लॅनशी स्टिक राहा. इथून पुढे सेशन बघण्याची पण गरज नाही. हे सेशन अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना असं सध्या वाटतंय की त्यांचा अभ्यास झालाय पण आठवणार नाहीयेत परीक्षांमध्ये काही गोष्टी, किंवा असं वाटतंय की आपला अभ्यासच झालेला नाहीये, किंवा जे विद्यार्थी बऱ्याचशा वर्षांपासून एक्झाम देत आहेत पण तरी आत्ता सध्या तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नाहीये. तर अशांसाठी या पुढच्या स्ट्रॅटेजी वर्क करतील. आपला आजचा जो अजेंडा असणार आहे तो असा आहे की परीक्षांचे शेवटचे 30 दिवस आणि त्यामध्ये तुमचं प्रभावी नेतृत्व कसं असेल. याचबरोबर तुमच्या बऱ्याचशा जणांच्या डोक्यामध्ये भरपूर साऱ्या शंका आहेत, मग त्या शंका सुद्धा इथं इन्क्लूड केलेल्या आहेत आजच्या सेशनमध्ये. बऱ्याचशा तुम्हाला स्वतः तुमच्या मनातले सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स इथं दिसतील आणि त्याला आपण व्यवस्थितपणे टॅकल करण्याचा प्रयत्न करू. आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय. तर स्पर्धा परीक्षा म्हटल्यावरती एकच फक्त आपल्या डोक्यामध्ये एक इमेज तयार होते की भरपूर सारा अभ्यास करायचा आहे. तर फक्त अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पास होता येईल का? अभ्यास करून तुम्ही आतापर्यंत शाळेच्या परीक्षा पास झाला, कॉलेजमधल्या परीक्षा पास झाला, पण स्पर्धा परीक्षा थोड्याशा वेगळ्या असतात. कारण इथं फक्त अभ्यास करून नाही चालत, तर तुमच्यामध्ये अजून एखादी स्किल असणं गरजेचं आहे आणि ते स्किल म्हणजे प्रेशर हँडलिंग. प्रेशर हँडलिंग कशासाठी? कारण स्पर्धा परीक्षा किंवा या ज्या तुम्ही सरकारी नोकरीसाठी परीक्षा देताय ते याच्यामध्ये भरपूर फरक आहे. रेग्युलर एक्झाम ज्या होतात शाळेमधल्या, कॉलेजेसमधल्या, डिग्री लेवलच्या, तर त्याच्यात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर फरक असतो. स्पर्धा परीक्षा तुमचं आता करिअर डिफाईन करणारे एक्झाम आहेत, तर प्रेशर जे आहे तर इथं थोडं जास्त येतं आणि या प्रेशरला जर हँडल करता जर प्रॉपर आलं आणि जर तुमच्याकडे नॉलेज सुद्धा असेल तर नक्कीच कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही आरामात पास व्हाल. नॉलेजचा इथं जवळपास 40% रोल असतो, 60% हा तुमचा प्रेशर हँडलिंगशी संबंधित आहे. म्हणजे तुम्ही आता या सिच्युएशनमध्ये कसं स्वतःला स्ट्रॉंग बनवताय, तुम्ही कशा पद्धतीने सिच्युएशनला हँडल करताय, तर या गोष्टी जास्त मॅटर करतात. आज मी या 30 दिवसांमध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे याच्यावरती बोलणार नाहीये, पण प्रेशर कसे हँडल करायचंय, पेपर सॉल्व्हिंग टेक्निक काय असतात तर यांविषयी नक्की बोलणार आहे. प्रेशर हँडलिंगचाच एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पेपर सॉल्व्हिंग टेक्निक. परीक्षा सोडवण्याची पद्धत किंवा तंत्र आपलं कसं असलं पाहिजे, तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड असतात. जसं की सध्या या 30 दिवसांमध्ये तुमच्याकडं कुठलं पुस्तक हवंय असं जर विचारलं
तर मित्रांनो, तुमच्याकडे कुठलंच पुस्तक नको आहे. तुमच्याकडे हवं आहे ते म्हणजे क्वेश्चन पेपर आणि उत्तरपत्रिका. म्हणजे तुम्हाला 30 दिवसांमध्ये भरपूर सारी प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चन पेपर सुद्धा जर तुमच्याकडे एक्सप्लेन करणारे असतील, म्हणजे त्याच्यामध्ये जर उत्तर एक्सप्लेन केलेली असतील, तर ते क्वेश्चन पेपर खूप कामी पडतील. तुमचा भरपूर अभ्यास पण होईल, रिव्हिजन पण होईल. जर काही मुद्दे अभ्यासामध्ये राहिले असतील तर ते सुद्धा कम्प्लीट होतील. तर म्हणून सध्या तुमच्याकडे कुठलाच ग्रंथ नसला तरी चालणार आहे, पण तुमच्याकडं OMR शीट, आन्सर की, उत्तरपत्रिका आणि याबरोबर प्रश्नसंच जे हार्ड कॉपीमध्ये आहेत, तर हे असणं खूप गरजेचं आहे. कारण याच जोरावरती आता तुम्ही परीक्षा पास होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी 3-4 वर्षांपासून प्रयत्न केलेला आहे आणि जे विद्यार्थी यावर्षी पहिल्यांदाच परीक्षा देणार आहेत, तर अशांमध्ये काही सुद्धा फरक राहिलेला नसतो. या 30 दिवसांमध्ये सगळे समान पातळीवरती आलेले असतात. फक्त काय होतं, ज्या विद्यार्थ्यांनी 3-4 वर्षांपासून परीक्षा दिली आहे ना, तर अशांना एक्झाम हॉलमध्ये जाऊन येण्याचा अनुभव जास्त असतो. म्हणजे ते 3 वेळेस जाऊन आले असतील ना एक्झाम हॉलमध्ये. जे पहिल्यांदाच एक्झाम देत आहेत अशांची फर्स्ट टाइम असणार आहे एक्झाम हॉलमध्ये जाण्यासाठी. पण अभ्यासाच्या पातळीवरती, प्रेशरच्या सिच्युएशनवरती हे सगळे समान पातळीवरती असतात. स्वतःकडे एक OMR शीट, आन्सर की असणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्वेश्चन पेपर सिरीज जॉईन केलेल्या असतात, तर त्याच्या PDF तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्या प्रिंटआउट काढून तुम्ही ते सराव संच जे असतील तर ते हार्ड कॉपीमध्ये स्वतःजवळ ठेवा. एक्झाममध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पेपर सॉल्व्ह करणार आहात त्याच्यासाठी एक ब्लॅक बॉलपेन सुद्धा लागतो. म्हणजे एक्झाममधली अट आहे की तुमच्याकडे ब्लॅक कलरचाच बॉलपेन पाहिजे मार्क करण्यासाठी. तर तो सुद्धा आत्तापासून वापरायला सुरुवात करा. कारण बऱ्याचशा जणांचं मे बी असं पण होतं की असं सजेस्ट केलं जातं ना भरपूर जणांकडून की ते जो ब्लॅक पेन आहे तर त्याची नीब जाड पाहिजे म्हणजे पटकन गोल होतो. तर तसे पेन आधी वापरलेलेच नसतात, ते फक्त एक्झाममध्ये बसल्यावरती वापरतात. मग गोंधळ होतो आणि त्या गोंधळामुळेच मग एखादा गोल जो असतो राऊंड करताना तो चुकतो, तो त्या सर्कलच्या बाहेर जातो किंवा कुठला तरी वेगळ्याच प्रश्नाला गोल करून बसता. तर या सगळ्या गोष्टींमुळे ना तुमचे मार्क कमी होत आहेत किंवा तुमचे मार्क मिळत नाहीयेत. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहिती असून तुम्हाला तो मार्क घेता येत नाही. तर असं भरपूर केसमध्ये होतं. आणि इथं खास करून स्पर्धा परीक्षांमध्ये एक मार्काची व्हॅल्यू खूप जास्त असते. एवढं हेवी कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळे एक मार्क खूप महत्वाचा आहे. जो मार्क तुम्ही मिळवलाय तो तर महत्वाचा आहेच, पण जर तुम्ही एखादा मार्क तुमच्या सिली मिस्टेकमुळे जर गमावत असाल तर तिथं तर खूप मोठी चूक होणार आहे. तुम्ही भरपूर कॉम्पिटिशनमध्ये पाठीमागं फेकले जाल. तर म्हणून सिली मिस्टेक अवॉइड करण्यासाठी पेपर सॉल्व्हिंग टेक्निक खूप महत्वाच्या असतात. मी आधी पण सांगितलंय की 40 ते 45% कॉन्ट्रीब्युशन तुमच्या अभ्यासाचं आहे. आतापर्यंत जो तुम्ही अभ्यास केला तर तो 40-45% महत्वाचाच आहे, पण 50 ते 55% तुमचा पेपर सॉल्व्हिंग टेक्निकवरती भर द्या. हे मी का सांगतोय, कारण तुमचं असं झालेलं असणार आहे शाळेमध्ये असताना की एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही अभ्यास कमी केलाय, पण तरी सुद्धा त्या सब्जेक्टचा जर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला दिला तर तुम्हाला चांगले मार्क येत होते. याचं कारण होतं की तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे, त्या सब्जेक्टसाठी लागणाऱ्या पेपर सॉल्व्हिंग टेक्निक तुमच्याकडे होत्या. कसं आन्सर लिहायचंय, काय शब्द वापरायचे आहेत हे तुमच्याकडे आयडिया होती. ओके, तर हीच टेक्निक, ह्यात ज्या काही पेपर सॉल्व्हिंग टेक्निक असतात तर याचा वापर आता या स्पर्धा परीक्षांसाठी करावा लागणार आहे आणि जे करतात अशांना चांगले मार्क्स सुद्धा मिळत आहेत. तर म्हणून थोडं आता स्पर्धा परीक्षेला यात राहिलेल्या 30 दिवसांमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून कन्सिडर करा. तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्ही भरपूर अभ्यास केलाय आणि असं कधीच होणार नाही, कुठलाच विद्यार्थी म्हणू शकणार नाही की सिलेबसमधला एक ना एक वर्ड त्याचा वाचून झालाय किंवा आता माझा अभ्यासच सगळा झालाय, असं कुणालाच वाटत नसतं. काही ना काही अभ्यास बाकी आहे, माझं हे वाचायचं राहिलंय, ते वाचायचं राहिलंय, अशी सिच्युएशन होतच असते. पण यालाच हँडल जे करतात आणि 30 दिवसांमध्ये ज्या महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष द्यायचंय त्याच्यावरती जे लक्ष देतात, काम करतात, अशांनाच चांगले मार्क मिळतात. त्यांचंच वेळेचं नियोजन सुद्धा चांगलं होईल. म्हणजे टाइम मॅनेजमेंट हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. एक्झाम हॉलमध्ये आपल्याला ते 2 तास दिलेले असतात, त्या 2 तासामध्ये टाइम मॅनेजमेंट करूनच तुम्हाला संपूर्ण वर्षाचं नॉलेज तिथे अप्लाय करायचं आहे. जे वर्षभर अभ्यास केलाय, 2 वर्षापासून अभ्यास केलाय, तो 2 तासांमध्ये तुम्हाला दाखवायचा आहे. तर आत्तापासून टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून डेली आयोगाच्या जे वेळा आहेत, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी आयोगाने जे वेळा ठरवलेल्या असतात 10 ते 12 किंवा 11 ते 1, त्याच्यानंतर 2 ते 4 किंवा 3 ते 5, तर याच वेळांमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 सॉल्व्ह करा. परीक्षेचा जो अनुभव आहे, परीक्षा हॉलचा जो एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही आता या राहिलेल्या 30 दिवसांमध्ये दररोजच्या दररोज घरी बसून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं कुठं तुम्ही अभ्यास करत असाल तर तिथं तुम्ही त्या पेपर ज्यावेळेस सॉल्व्ह करताय तर त्या वेळा तुमच्या अशा निवडा
की परीक्षा केंद्राचा अनुभव तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि हाच अनुभव तुम्हाला जे सिनियर विद्यार्थी आहेत, म्हणजे जे 4 वर्षांपासून 3 वर्षांपासून अभ्यास करतात, तर अशांना मागं टाकण्यासाठी सुद्धा तुमचा हा अनुभव कामी पडणार आहे. तर म्हणून जिथं बसला आहात त्याला परीक्षा सेंटरचं एक तसं बनवा की आपल्याला एक्झाम हॉलमध्ये आपण बसलोय आणि या वेळांमध्ये आपल्याला कोण डिस्टर्ब करणार नाहीये, फोन बंद आहे. तुमचा फक्त जे आयोगाकडून तुम्हाला फक्त स्वतःचा हॉल तिकीट आणि बॉलपेन घेऊन जायचा असतो आतमध्ये. तर आता हॉल तिकीट नाही, बट ऍटलीस्ट फक्त बॉलपेन आणि आन्सर की, क्वेश्चन पेपर हे सोबत ठेवायचे. अलाराम लावायचा किंवा टायमर सेट करायचा आणि त्या टायमिंगला पेपर हातात घेऊन ओपन करणं, त्याच्यानंतर ते पेपर सॉल्व्ह करायचा आहे पर्टिक्युलर त्याच 2 तासांमध्ये. तर या पद्धती तुम्ही अडॉप्ट करा. ठीक आहे. आणि एक्झाममध्ये ना, एक्झाम हॉलमध्ये बसल्यावरती या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे की आयोगामार्फत जो पहिला क्वेश्चन असतो, तुम्हाला ABCD असे 4 सेट दिलेले असतात, त्यापैकी एक तुमचा कुठला तरी मिळेल. तर यामध्ये प्रत्येक सेटमध्ये ना सब्जेक्टचा सिक्वेन्स वेगवेगळा असतो. ओके, म्हणजे ए सेटमध्ये काय होईल की क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 15 पर्यंत करंट अफेअर दिले फॉर एक्झाम्पल. बी सेटमध्ये करंट अफेअर कुठेतरी 30 ते 40 मध्ये असणार आहे, 50 मध्ये असणार आहे. तर हा जो काही क्वेश्चन पेपरचा सेट असतो ना, तर फक्त सब्जेक्टचा सिक्वेन्स तिथं मागं पुढं असतो. तर समजा तुम्हाला एखादा बी सेट मिळालाय आणि तुमचं सायन्स किंवा तुमचं हिस्ट्री थोडंसं वीक आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला तेच क्वेश्चन्स दिसलेत, तर तुम्ही त्यावेळेस तुमचा जो परफेक्ट सब्जेक्ट आहे तर त्याच्याकडे तुमचा कल असला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला हिस्ट्रीचेच पहिल्यांदा क्वेश्चन दिसले आणि तुम्ही पहिल्या क्वेश्चन पासून वाचायला सुरुवात केली की अरे हिस्ट्रीचा हा क्वेश्चन मला येत नाहीये, म्हणजे असं होईल की समजा अजून कॉन्फिडन्स लेवल कमी कमी होत जाईल. तर असं होऊ देऊ नका. तुमचा सब्जेक्ट सिलेक्शन खूप महत्वाचं ठरतं. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आत्ता करता येणार आहे. म्हणजे या 30 दिवसांमध्ये घरी बसून ज्यावेळेस तुम्हाला तुमचा समजा पॉलिटी चांगला विषय असतो किंवा जॉग्रफी चांगला विषय आहे, करंट अफेअर चांगला विषय आहे, तर हे विषय सिलेक्ट करून पहिल्यांदा त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल तुमच्यातली वाढत जाईल. आणि हिस्ट्री किंवा सायन्स किंवा इकॉनॉमिक्स जे काही तुमचा वीक सब्जेक्ट असणार आहे तर त्याच्याकडे थोडंसं लेट जा. आणि त्यामध्ये सुद्धा एका क्वेश्चनमध्ये जास्त वेळ अडकून ठेवू नका. म्हणजे एका क्वेश्चनला उगाच त्याच्या नादी लागला, आता इगोच हर्ट झाला, मला हा क्वेश्चनच सॉल्व्ह करायचा आहे, तर असं करू नका. थोडासा इगो किंवा काय असेल ते बाजूला ठेवा आणि प्रॅक्टिकली विचार करा की आपण या क्वेश्चनला एवढा वेळ देणं गरजेचं आहे का. आणि हे पण समजलं पाहिजे की हा क्वेश्चन जर मी सोडून जरी दिला तरी मला काही फरक पडत नाहीये किंवा माझा माइंडसेट डिस्टर्ब होत नाहीये. तर असं सुद्धा तुम्हाला तिथं त्यावेळेस सुचलं पाहिजे. तर म्हणून या सगळ्या टेक्निक काय एका दिवसात जमणार नाही. तुम्हाला 30 दिवस यावरती काम करायचं आहे आणि हळूहळू तुमचा एवढा चांगला अप्रोच होईल ना पेपर सॉल्व्ह करण्याचा की एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही याच ठरवलेल्या सिक्वेन्सनुसार काम कराल आणि तिथं तुम्हाला मार्क्स सुद्धा मिळतील. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर अशी पण एक वेळ येते की फक्त तुम्ही क्वेश्चन बघता, पर्याय सुद्धा बघण्याची कधी कधी गरज सुद्धा पडत नाही. पण क्वेश्चन तुम्ही आता एवढी प्रॅक्टिस केलेली असते की प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पर्याय सुद्धा न बघता समजून जातं. किंवा असं पण वेळा येतात की एखाद्या व्यक्तीचं वर्णन दिलेलं आहे 4-5 लाईनमध्ये आणि खाली पर्यायांमध्ये त्यांचं नाव सुद्धा शोधण्याची गरज पडत नाही. तर असं होतं. तर म्हणून मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, ज्यातून तुमचा अभ्यास तर ऑटोमॅटिक होणारच आहे. या व्यतिरिक्त पेपर सॉल्व्हिंग टेक्निक सुद्धा वाढतील. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्झाम हॉलमध्ये सुद्धा बसल्यावरती घाबरून जाण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये अशा बऱ्याचशा केस होतात की आपल्याला टेन्शन येतं किंवा पॅनिक सिच्युएशन बनतात. म्हणजे तुम्ही काही आधार कार्ड, पॅन कार्ड सांगितले, त्याचे झेरॉक्सच नेल्या नाहीत, तर त्याच्यावरून उगाच डोक्यामध्ये प्रश्न येतील की आता मला एक्झाममध्ये बसू देतील की नाही, मग माझ्या झेरॉक्सचं काय होणार आहे, मला मिळणार आहे की नाही. तर अशा ज्या अननेसेसरी पॅनिक सिच्युएशन असतात ना, तर त्या अवॉइड करायच्या. म्हणजे जसं आपल्याला आयोगामार्फत ज्या गाईडलाईन्स दिलेल्या असतात त्याला प्रॉपर फॉलो करायचं. त्यांनी काही झेरॉक्स सांगितले असतील तर त्या ऑलरेडी आधीच तुमच्याकडे असल्या पाहिजेत. एक आठवड्याभर आधीच तुमच्याकडे काढून ठेवा, तुमची बॅग तयार ठेवा. त्यानंतर मग एक्झाम हॉलमध्ये तुमच्याकडे एखादा एक्स्ट्रा पेन सुद्धा असला पाहिजे. उगाच लिहिताय आणि म्हणजे पेन संपला मग परत बोंबाबोंब की समोरच्याला पेन माग, मागच्याला पेन माग. तर अशा ज्या काही सिच्युएशन असतात ना, तर त्या होऊ देऊ नका. हे सगळं अवॉइड करता येतं. आणि त्यासाठी एक्झाम बद्दलचा तुमचा अप्रोच असा असला पाहिजे की हा माझ्यासाठीचा डू ऑर डायचा चान्स आहे. म्हणजे ही संधी माझ्यासाठी शेवटची संधी आहे. तर हा जर विचार करत तुम्ही व्यवस्थित 30 दिवस घालवले तर नक्कीच कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पॅनिक होण्याची गरज पडणार नाही, कॉन्फिडन्स लो होणार नाहीये. म्हणजे आता सध्या तुमच्या मनामध्ये तीच शंका आहे की सर माझा अभ्यास झालाय पण मला कॉन्फिडन्स नाहीये की हे माझ्या लक्षात राहील का, हे मला एक्झाम हॉलमध्ये आठवल का, साथ देईल का. तर या गोष्टी का होत आहेत, कारण थोडा कॉन्फिडन्स कमी आहे. सो मॅक्झिमम प्रॅक्टिस केली, 30 दिवसांना दररोज एक्झाम आहे असं कन्सिडर करत खेळत गेला तर नक्कीच या गोष्टींमधून लवकर रिकवर व्हाल
आणि कॉन्फिडन्स लेवल वाढल्यामुळे एक्झाम हॉलमध्ये टेन्शन येणार नाहीये. ओके, म्हणजे मी जसं सांगतोय की हे 30 दिवस खरंच गेम चेंजिंग 30 दिवस आहेत. गेम चेंजिंग याच्यासाठी कारण इथं सिनियर विद्यार्थी आणि ज्युनियर विद्यार्थी असा बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की मी 3 वर्षांपासून प्रिपरेशन करतोय तरी मी परीक्षा पास होत नाहीये. जे नवीन नवीन एक्झामची तयारी करत असतात त्यांना हे वाटतं की मी पहिल्यांदाच एक्झाम देतोय तर माझं कसं होईल. तर दोघांकडं सेम सिच्युएशन असते. फक्त एवढा विचार करा की 30 दिवस सगळ्यांसाठी सारखे आहेत, सगळ्यांसाठी सेम सिच्युएशन वाले आहेत. फक्त तुम्ही या 30 दिवसांना कसे हँडल कराल त्याचा परिणाम तुमच्या परीक्षेवरती होणार आहे. तर इथं कुणीही आता या 30 दिवसांमध्ये इथं कुणीही जास्त अनुभवी कमी अनुभवी असं कोण नाहीये. फक्त ज्यांनी 2 वर्षांपासून तयारी केली असे 2दा एक्झाम देऊन आलेत आणि जे विद्यार्थी नवीन आहेत तर ते पहिल्यांदा एक्झाम हॉलमध्ये जात आहेत. हाच तेवढा फरक आहे. आणि त्याचं सोल्युशन सुद्धा मी तुम्हाला 5-7 मिनिटांपूर्वीच सांगितलंय की दररोज तुम्ही जिथं अभ्यास करता आहात, जिथं तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहात तर त्या जागेला स्वतःचं परीक्षा केंद्र बनवा. त्या रूल्सनुसार व्यवस्थितपणे स्वतःला ऍडजस्ट करा. जे काही त्यांनी गाईडलाईन्स दिलेले असतात, जसं तुमच्याजवळ काही इतर सामान चालणार नाही, तुमच्याकडे फक्त पेनच हवा आहे, रफ पेजेस सुद्धा ठेवायचे नाहीत, फक्त आन्सर की क्वेश्चन पेपर पेन तर एवढंच साहित्य ठेवून दररोजच्या दररोज त्या वेळांमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करा, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बर्डन येणार नाहीये. ओके, आणखीन महत्वाचा एक मुद्दा आहे की या दिवसांमध्ये ना मेंटल आणि फिजिकल हेल्थ खूप महत्वाची असते. मेंटल हेल्थ याच्यासाठी कारण सगळा खेळ डोक्याचाच आहे, सगळा खेळ बुद्धीचाच आहे. इथं फिजिकल हेल्थ महत्वाची याचं कारण उगाच सर्दी खोकला झालाय, सर्दी पडसं झालंय आणि तुम्ही आजारी पडला तर तुमचे उगाच अननेसेसरी 2-3 दिवस वाया जातील. आणि फिजिकल हेल्थचा डायरेक्ट हा अफेक्ट आपल्या मेंटल हेल्थवरती मानसिकतेवरती होतो. कारण त्यावेळेस तुमचा अभ्यास होईल न होईल, तेवढी एनर्जी तेवढा उत्साह तुमच्यामध्ये असेल की नाही थोडा डाऊट असतो. तर म्हणून अगदी प्रायोरिटीने स्वतःच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवरती लक्ष द्या. फिजिकल हेल्थसाठी तुम्ही थोड्या ऍक्टिव्हिटीज करू शकता, म्हणजे थोडा व्यायाम करू शकता. खाण्यापिण्याच्या सवयी थोड्या 30 दिवसांसाठी बाजूला ठेवा. म्हणजे आंबट वगैरे काही खाऊ नका, सर्दी होणार नाही अशी काळजी घ्या. जेवढं पॉसिबल आहे तेवढं सात्विक आहार घेत चला. मेंटल हेल्थसाठी तुम्ही थोडं एक 10 मिनिटं तरी ऍटलिस्ट मेडिटेशन करू शकता दिवसातून. एक 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं रात्री. आणि मेंटल हेल्थसाठी ना म्हणजे आपलं सध्या बुद्धीचं सगळं काम असल्यामुळं थोडा एक 2 तासाच्या अभ्यासानंतर छोट्या छोट्या 5-5 मिनिटाच्या नॅप घेत चला. आता नॅप म्हणजे काय, अगदीच पसरून झोपायचं नाहीये. जिथं आहात तिथंच फक्त डोळे बंद करून थोडंसं त्या सगळ्या विचारांमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. 5-7 मिनिटाचा तो नॅप असतो. म्हणजे तुमच्या प्रत्येक 2-2.5 तासांच्या अभ्यासानंतर एक 5 मिनिटाचा 7 मिनिटाचा नॅप घेत चला. जेणेकरून तुम्हाला बुद्धीला रिस्टार्ट होण्यासाठी म्हणजे आपल्या मेंटल हेल्थवरती आपला एक चांगला फोकस राहील आणि तुमची जे मेटाबॉलिझम आहे शरीराचं सुद्धा तर ते सुद्धा व्यवस्थित काम करेल. तुम्हाला स्ट्रेस फील होणार नाहीये. स्ट्रेस किंवा ताण सगळ्यांवरतीच असतो, सगळेजणच त्या फेजमधून जातात. पण या ताणामधून किंवा मेंटल स्ट्रेसमधून जे लोक टिकून उभे राहतात, खंबीर असतात, तर अशांमध्येच काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा असते. तर थोडंसं तुम्ही स्वतःच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थवरती पण लक्ष द्या. हे गरजेचं आहे. यातूनच तुमच्या अभ्यासाला आणि तुमच्या एकूणच प्रगतीसाठी सुद्धा मदत होईल. ओके, आणि फक्त मला एकच मुद्दा मांडायचा आहे. त्याच्यानंतर जे तुमचे क्वेश्चन्स आहेत मनातले तर ते पण पुढे घेतलेले आहेत. तो महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण दररोज ना छोटे छोटे गोल सेट केले पाहिजेत. म्हणजे दररोजचे दररोज आपले काहीतरी टार्गेट असायला पाहिजेत आणि हे टार्गेट ना प्रॅक्टिकल पण असले पाहिजेत. म्हणजे असं ठरवू नका की एका दिवसामध्ये मला पूर्ण लक्ष्मीकांतची रिव्हिजन करायची आहे, मला एका दिवसामध्ये 3 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. हे असे इन प्रॅक्टिकल थोडे गोल्स नका ठेवू. प्रॅक्टिकल छोटे छोटे टार्गेट ठेवायचे आणि ते टार्गेट अचीव पण करायचे. जसं तुम्ही टार्गेट ते अचीव कराल ना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवलची वाढ झालेली पण दिसेल. म्हणजे तुम्हाला वाटेल की हा हे पॉसिबल आहे, मी 30 दिवसांमध्ये बरंचसं काही करू शकतो. तो 30 दिवस म्हणजे भरपूर आहेत हा फील तुम्हाला यायला सुरू होईल. कारण छोटे टार्गेट ठेवलेले असतात ते तुम्ही कंप्लीट करताय आणि असे छोटे छोटे गोल्स कंप्लीट झाल्यानंतर नक्कीच जो कॉन्फिडन्स वाढत जाईल ना तो खूप महत्वाचा ठरेल. आणि सध्या मला वाटतं त्याची जास्त गरज असते. कारण अभ्यास तर तुम्ही 8 महिन्यांपासून वर्षभरापासून करतच आहात. फक्त आता एक प्रश्न आहे की हा अभ्यास तुमच्या लक्षात आहे का, किंवा मनामध्ये एक शंका असते की सर माझ्या लक्षातच राहत नाहीये किंवा माझं वाचून झालेलं नाहीये. म्हणजे कॉन्फिडन्सची थोडीशी कमी असते ना तर ती भरून निघायला, ती रिकवर व्हायला हे छोटे टार्गेट खूप महत्वाचे ठरतील. माझे सुद्धा दिवसभराचे काही ना काही मी गोल सेट केलेले असतात. आणि ह्याचं उलटं पण होतं की ज्यावेळेस आपले गोल पूर्ण होत नाहीत ना, म्हणजे छोटे छोटे गोल्स टार्गेट हे पूर्ण होत नाहीत तर त्यावेळेस मग थोडं फ्रस्ट्रेशन पण येतं. तर थोडे छोटे आणि प्रॅक्टिकल गोल ठेवायचे.
तर याच्यावरती थोडं काम करा, तुम्हाला भरपूर एक्झामसाठी मदत होणार आहे. बऱ्याचशा मी तुम्हाला पेपर सॉल्व्हिंग टेक्निक पण सांगितल्यात की कशा पद्धतीने तुमचा एक्झाम हॉलमधला अप्रोच असायला पाहिजे. सब्जेक्ट चूज करणं खूप महत्त्वाचं आहे. कुठला सब्जेक्ट तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घ्याल, कारण आयोगाचा तेवढा एक बेनिफिट आहे आपल्याला की प्रत्येक क्वेश्चन हा सिक्वेन्समध्ये येऊन जातो. म्हणजे जॉग्रफी सब्जेक्ट सुरू झालाय तर पुढचे 15 क्वेश्चन जॉग्रफीचेच असणार आहेत. हिस्ट्री सुरू झालं तर पुढचे 15-16 क्वेश्चन हिस्ट्रीचेच असणार आहेत. तर म्हणून तेवढेच क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदा टॅकल करू शकता. किंवा जर एखादा सब्जेक्ट तुम्हाला तेवढा स्किप करायचा आहे, नंतर घ्यायचा आहे, तर असा अप्रोच तुम्ही एक्झाममध्ये यूज करू शकता. तर म्हणून आत्तापासून थोडी प्रॅक्टिस करा. या गोष्टी लवकरात लवकर ॲडॉप्ट करायला शिका आणि भविष्यामध्ये जे 30 दिवस आहेत यांचं नेतृत्व तुम्ही स्वतः कराल. ओके, आता ऑलमोस्ट तुमच्या मनामधल्या शंका दूर झाल्या असतीलच, पण तरी सुद्धा काही कॉमन क्वेरीज आहेत, तर त्यांच्याकडे आपण येऊ. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. मी मोजके आणि जे महत्त्वाचे आहेत त्याचे आन्सर पटपट देईल. या प्रश्नामध्ये बऱ्याचशा जणांच्या शंका आहेत की सर करंट अफेअर कुठपर्यंतचं करायचं आहे राज्यसेवा 2020 साठी. आणि दैनिक मराठीचे आपण जे 22 तासांचं सेशन घेतलंय, ज्याच्यामध्ये एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 हे पूर्ण आहे, म्हणजे ऑलमोस्ट जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 सगळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तेवढं सफिशियंट आहे का? तर मित्रांनो, ह्या परीक्षेबद्दल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की हे पेपर जे आहेत तर ते आधीच निघालेले असावेत. 99% तसाच चान्स आहे, कारण आयोगाचं मध्ये तसं नोटिफिकेशन आलं होतं की जे पेपर आहेत जे एक्झाम सेंटरसाठी पाठवलेले होते आणि त्याच्यानंतर एक्झाम ही डिले झालेली आहे. म्हणजे एक्झामसाठी जे पेपर होते ना ते ऑलरेडी जिल्हा केंद्रांवरती पोहोचलेत. तिथलची सुरक्षा वाढवण्यासाठी, त्याची रिस्पॉन्सिबिलिटीसाठी म्हणून एक नोटिफिकेशन आलं होतं. तर यानुसार जर आपण विचार केला तर आपण जे करंट अफेअर 2019 या वर्षासाठी प्लॅन केले होते तर त्याच करंट अफेअरवरती स्टिक राहू शकता. मॅक्झिमम तुम्ही करायचे असतील, तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर जानेवारी 2020 ते एप्रिल 2020 पर्यंत सुद्धा करू शकता. पण वेळ शिल्लक असेल तुमच्याकडं तर नक्कीच जानेवारी 2020 ते एप्रिल 2020 पर्यंतचे करंट अफेअर्स सुद्धा करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला दैनिक मराठीचे प्रत्येक मंथचे एक लेक्चरच भेटणार आहेत. म्हणजे दैनिक मराठीचं तुम्हाला एक पुढचं लेक्चर मिळणार आहे ज्याच्यामध्ये जानेवारी 2020 कंप्लीट केलेलं असेल. तर अशाच तुम्हाला फेबचा आणि मार्च आणि एप्रिल तर या 4 महिन्यांच्या प्रत्येक मंथवरती एकच लेक्चर मिळणार आहे, ज्याच्यामधून सगळे महत्त्वाचे त्या मंथमधले करंट अफेअर्स कंप्लीट होतील. ठीक आहे, तर हा प्रश्न बऱ्याचशा जणांचा कॉमन होता, त्याचा आन्सर मी दिलाय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन हा असा आहे की याच्यामध्ये करंट अफेअर बद्दल सुद्धा सांगितले, त्याचा आन्सर मी दिले. टाइम मॅनेजमेंट बद्दल सुद्धा बोललो की आता या 30 दिवसांमध्ये दररोज प्रॅक्टिस केली तर प्रॉपर टाइम मॅनेजमेंट होईल, एक्झाम स्किल अडॉप्ट होतील. महत्वाचं म्हणजे इथं सीसॅट बद्दल विचारलंय की एक्झाममध्ये सीसॅट पेपरसाठी वेळ कमी पडतो, पॅराग्राफ सॉल्व्हिंगसाठी जास्त वेळ लागतो. तर पेपर वेळेत व्यवस्थित सॉल्व्ह करण्यासाठी काही टिप्स सांगा आणि तसेच या एका मंथमध्ये सीसॅटची तयारी कशी करावी. तर याचा आन्सर पण आय थिंक मी दिलंय की तुम्ही दररोज आता पेपर 1 आणि पेपर 2 सॉल्व्ह करताय. पेपर 2 सॉल्व्ह करता तर तुमच्याकडे जे सराव प्रश्नसंच आहेत याच्यातून सुद्धा करू शकता. किंवा जर तुमच्याकडे आयोगाचे प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन पेपर असतील 2012 पासून वगैरे, तर त्याच्यामधून सुद्धा तुम्ही सीसॅट करू शकता. पेपर 2 पूर्ण त्यातूनच सॉल्व्ह करा. म्हणजे आयोग ज्या पद्धतीने पॅराग्राफ विचारतोय, पॅसेज जो देतोय, तर त्याचीच तुमची एक्झॅक्ट प्रॅक्टिस पण होईल. ते वाचण्याचं एक स्किल जे लागतं तर ते पण मिळून जाईल. कारण आयोगाचे पॅराग्राफ आणि आपण इतर जे वाचन करतो पुस्तकांमधून या लँग्वेजमध्ये खूप फरक असतो. तर जे आयोगाचे जे पॅराग्राफ येऊन गेलेत, म्हणजे सीसॅटचा जो आयोगाचा पेपर आहे तर तो जर तुम्ही मॅक्झिमम सॉल्व्ह केला, म्हणजे दररोज जर तुम्ही तोच सॉल्व्ह केला तर त्यातूनच भरपूर हेल्प तुमच्यासाठी होईल. आणि जो वेळ कमी पडतो ना, तर त्याचं रिझन तेच आहे की आपल्याला ती भाषा ॲडॉप्ट होत नाही लवकर. म्हणजे आयोगाची भाषा, त्यांचे विचारण्याची पद्धत थोडी वेगळी असते. तर ती जर एकदा ॲडॉप्ट झाली, ते क्वेश्चन पेपर जर पटपट वाचता आला तर नक्कीच वेळ पण कमी पडतोय असं होणार नाही. अगदी वेळेमध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन टॅकल करता येतील. ओके, आणि या क्वेश्चनमध्ये असं पण विचारलं होतं की टेन्शन वगैरे येतंय आणि फोकस कमी पडतोय, फोकस मेंटेन राहण्यासाठी काय टिप्स वगैरे द्याल. तर फोकस राहण्यासाठी ना तेच आहे की छोटे छोटे जर टार्गेट तुम्ही सेट केले, ते अचीव्ह केले तर कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच्यातूनच फोकस पण वाढत जातो. कारण आपल्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल तर आपण ते काम आणखीन इंटरेस्टनी करतो ना. तर सगळा खेळ इथं कॉन्फिडन्सचाच आहे. तुमच्या इंटरेस्टवरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. तर म्हणून स्वतःचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी छोटे छोटे गोल तुम्ही अचीव्ह करा, यातून इंटरेस्ट वाढेल, अभ्यास कंटाळवाना वाटणार नाहीये. ओके, त्यानंतर असा पण क्वेश्चन आहे की इकॉनॉमिक्स किंवा सायन्स हे हार्ड जातंय आणि तिथं मग कमी मार्क्स येतील वगैरे भीती असेल. तर इकॉनॉमिक्स आणि सायन्ससाठी विजयनच्या नोट्स छान आहेत, त्यात स्टडी केलं तर मग ठीक आहे. तर सायन्स आणि इकॉनॉमिक्ससाठी विजयनच्या नोट्स किंवा लेक्चर्स हे सफिशियंट आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी विजन स्टडीवरती ॲडमिशन घेतले अशांना तर त्याचा फायदा होतोय.
तर त्या नोट्स आणि त्या लेक्चर्सच्या माध्यमातून तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी स्टिक राहा. तुम्ही ज्या स्वतःच्या नोट्स बनवल्यात तर त्या तुम्ही वाचा. इव्हन त्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाहीये अशांपर्यंत सुद्धा सायन्स आणि इकॉनॉमिक्सच्या नोट्स तुम्ही पाठवा, त्यातून त्यांचा सुद्धा चांगला अभ्यास होऊ द्या. तर तेवढं केलं तरी सफिशियंट आहे. बाकी मॅक्झिमम सगळं आता प्रॅक्टिसचाच खेळ आहे, त्यामुळे इतर काही वाचन करत बसण्याची गरज नाही आहे. ओके. पुढचा क्वेश्चन हा लास्ट वीक किंवा 10 दिवस आता कसे स्पेंड करायचे. तर मी तर 10 दिवसांचं बोलतच नाहीये, मी डायरेक्ट म्हणतोय की 30 दिवस कसे स्पेंड करायचे हेच सांगितलंय. तर अशाच पद्धतीने जर 30 दिवस जर तुम्ही व्यवस्थित घालवले, खरं तर नेतृत्व जर तुम्ही या 30 दिवसांचं असं केलं तर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील कधीही त्या होऊ द्या, तुमचा कॉन्फिडन्स पण चांगला राहील आणि तुम्ही एक्झामला सामोर जाण्यासाठी, एक्झामला फेस करण्यासाठी तुम्ही तयार राहाल. ओके. आता सध्या बऱ्याचशा जणांचं तेच आहे की एक्झाम फेस व्हायचं नाहीये, थोडा भीती वाटते ना एक्झामची, फेस होऊ वाटत नाहीये. तर फेस व्हायचा कॉन्फिडन्स सुद्धा येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा असा क्वेश्चन आहे की रिमेनिंग डेजमध्ये फास्ट रिव्हिजन सर्व सब्जेक्ट कसे करायचे, म्हणजे रिव्हिजन कशी करायची सगळ्या सब्जेक्टसाठी. चांगला क्वेश्चन आहे. रिव्हिजन तुमची पेपर सॉल्व्ह करून होणारच आहे. ज्यावेळेस तुमचा क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह कराल तर तुम्हाला एक अंदाज येईल की कसे क्वेश्चन्स असतात एक्झाममध्ये आणि तुम्ही कसा अभ्यास केलाय. तर तुम्ही ज्यावेळेस एखादा क्वेश्चन चुकाल किंवा एखाद्या क्वेश्चनमध्ये अडकाल किंवा एखादा क्वेश्चन तुम्हाला येणार नाहीये, चुकाल, तर ज्यावेळेस तुमचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून होईल तर 2 तास पुढचे तुम्ही अनालिसिससाठी द्या. त्याचं स्पष्टीकरण बघा, वाचा. यातून त्या सब्जेक्टमधल्या एखाद्या टॉपिकची रिव्हिजन पण होईल. एखादा मुद्दा जो तुम्ही वाचलेला नाहीये तो पण लक्षात येईल. आणि दररोज तुम्ही पेपरला बसण्यापूर्वी सुद्धा, जसं आपण एक्झामला जाण्यापूर्वी रिव्हिजन करूनच बसणार आहोत ना, तर त्याच पद्धतीने तुम्ही पेपर सॉल्व्ह करायच्या पूर्वी सुद्धा स्वतःचा अभ्यास करायचाच आहे. आणि दररोज रात्री एक सब्जेक्ट आणि सीसॅट, तर असे 2 विषय घ्यायचेत. म्हणजे दररोज रात्री रिव्हिजन करण्यासाठी एक सब्जेक्ट निवडायचा आणि 1-1.5 तासाचे गणित, बुद्धिमापन चाचणी, पॅसेज, तर हे रात्री करायचंच आहे. म्हणजे रात्री संध्याकाळी 5 ते रात्री 10-11 पर्यंत तुमचे 2 सब्जेक्ट झाले पाहिजेत. 2-2 तासांच्या छोट्या छोट्या रिव्हिजन ठेवा. जास्त स्ट्रेस नका घेऊ. 2-2 तास जरी अभ्यास केला 5 ते 11 पर्यंत, म्हणजे 6 तास मिळतात, त्याच्यात 4-4.5 तास अभ्यास जरी केला तरी चांगलं आहे. आणि तशा माध्यमातून तुम्हाला एक सब्जेक्ट रिवाईज करायला 3-4 दिवस लागतील. 3-4 दिवसांमध्ये ऑलमोस्ट तुमचे 7 ते 8 सब्जेक्ट जे असतात तर ते सगळेच्या सगळे 20 दिवसांच्या आतमध्येच तुमचे सगळे सब्जेक्ट अगदी शून्यापासून पूर्ण रिवाईज करून होतील. आणि शेवटच्या 10 दिवसांमध्ये तर अख्खा सब्जेक्ट तुम्ही 3-4 तासांमध्ये नजरेखालून घालवू शकता. तर एवढी तुमची प्रॅक्टिस होणार आहे. फक्त तुम्ही 30 दिवस हे व्यवस्थितपणे फॉलो करा. ओके. पुढचा क्वेश्चन पण बहुतेक करंट अफेअर्सशी संबंधित आहे. त्याच्यानंतर आर्ट अँड कल्चर बद्दल विचारलंय, युपीएससी प्री बद्दल बोललेलं आहे. तर आणि एक्झामच्या टेन्शन बद्दल. तर हाऊ टू टॅकल एक्झाम टेन्शन हे ऑलरेडी मी बोललोय की छोटे छोटे गोल्स अचीव्ह केल्यानंतर टेन्शन पण कमी होत जातं, कॉन्फिडन्स पण वाढत जातो. इथं आर्ट अँड कल्चर आणि युपीएससी प्री बद्दल अगदी शॉर्टमध्ये सांगतो की जर तुम्ही ऑनलाईन स्टडी करत असाल आर्ट अँड कल्चरचा, तर दृष्टी IAS नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तिथलचे आर्ट अँड कल्चरचे आर्टिकल सगळे वाचू शकता. या व्यतिरिक्त विजन स्टडीच्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हे टॉपिक करता येतील. ओके. आता हा जो क्वेश्चन आहे ना, तर हा म्हणजे क्वेश्चन कम निबंध आहे. तर या निबंधामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मांडल्यात, स्वतःबद्दल सांगितलं, 2-3 वर्षांपासून MPSCची तयारी करतात वगैरे. त्याच्यानंतर ना त्यांनी डायरेक्ट चक दे इंडियाच मेन्शन केलंय की असं काही त्यांना भाषण अपेक्षित होतं. पुढचा क्वेश्चन पण तसाच आहे की सर प्लीज देअर विल बी अ 1 मोटिवेशनल लेक्चर. तर मला असं सांगायचं, मला खरंच वाईट वाटतं अशा गोष्टी ज्यावेळेस वाचतो ना मी, मोटिवेशनल लेक्चर किंवा असं काहीतरी बोला, तर त्या गोष्टी हर्ट करणाऱ्या असतात. कारण तुम्ही एवढे मॅच्युअर झालायत की कुणी 3ऱ्या पर्सनचं मोटिवेशनची गरज तुम्हाला का पडतीये. तुमच्या लाईफमध्ये लहानपणीपासून जर तुम्ही बघितलं तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतील की जे तुम्हाला स्वतःला मोटिवेट करतील. असं एक्सटर्नल मोटिवेशन किती दिवस टिकणार आहे, एखादा दिवस, एखादा तास. तर हे काही खरं नाही आहे. म्हणजे स्वतःला स्वतःच्या अनुभवातूनच आयुष्य घडवायचं आहे. दुसऱ्याच्या काही मोटिवेशनची गरज पडू नये की भलताच कोणी एखादा व्यक्ती आलाय, अधिकारी झालाय आणि तो त्याचे अनुभव सांगते म्हणून तुम्हाला मोटिवेशन मिळते. म्हणजे हे किती चुकीचं आहे ना. तर तसं नका करू. स्वतःच्या लाईफमधले काही स्वतःचे अम्बिशन असतील, स्वतःचे गोल्स असतील, त्याला मोटिवेशनमध्ये कन्व्हर्ट करा. स्वतःच्या आई वडीलच मोठं इन्स्पिरेशन असतं प्रत्येकाला. तर असं काही हे मोटिवेशनल लेक्चरच म्हणून खास काही अशा अपेक्षा ठेवत जाऊ नका. स्वतःच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम स्वतःला मोटिवेट करणारे असावेत, स्वतःचे सोल्युशन सुद्धा स्वतःला मोटिवेट करणारे असावे. एवढं जरी झालं तरी बस आहे. हे असं बाहेरून काही 4 शब्द कानावरती पडतील आणि त्याच्यातून तुम्ही मोटिवेट व्हाल, तर हे काही खरं नाहीये. आणि मी जे सगळं काही बोललो ना, तर ते मी मोटिवेट करण्यासाठी बोललेलोच नाहीये. मला फक्त आणि फक्त प्रॅक्टिकली काही गोष्टी सांगायच्या होत्या, तर त्याच मी मांडल्यात.
पेपर सॉल्विंग टेक्निक कशा असल्या पाहिजे, तुमचा एक्झाममधला अप्रोच कसा असला पाहिजे, 30 दिवसांचं तुम्ही नेतृत्व कसं कराल. तर हे अगदी प्रॅक्टिकल गोष्टी बोललेल्या आहेत. याच्यामध्ये कुठलंही मोटिवेशन वगैरे करण्याचा प्रयत्न नाही आहे, कारण हे मोटिवेशन मॅक्झिमम 1 दिवसापर्यंत टिकल. जर प्रॅक्टिकली गोष्टी डोक्यात शिरल्या तर ते 30 दिवस तुम्हाला अनुभवता येतील. तर याला काही मोटिवेशन वगैरे म्हणून कन्सिडर करू नका प्लीज. याला फक्त एक प्रॅक्टिकल माझ्याकडूनचं एक छोटंसं सोल्युशन देण्याचा प्रयत्न होता. असंच कन्सिडर करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. तुम्हीच प्रॅक्टिस करणार, तुम्हीच पेपर सॉल्व्ह करणार आहे, तुमचाच कॉन्फिडन्स वाढणार आहे. याच्यातून माझा काहीच फायदा नाही आहे. ओके, आणि मी याच्यातून काही मोटिवेट करण्याचा अजिबात प्रयत्न सुद्धा केलेला नाही आहे. पुढचा क्वेश्चन एकदम वियर्ड क्वेश्चन आहे. सॉरी मॅम, पण डायरेक्ट असा वियर्डच क्वेश्चन तुम्ही विचारला की सर PSI बहुतेक लेडीज म्हणायचं असेल त्यांना, लेडीजचा कट ऑफ किती असेल ओपनचा, प्लीज माझा क्वेश्चन घ्या. आणि दुसरं कंबाईन एक्झामसाठी चालू घडामोडी कुठून तर कुठपर्यंत करायच्या. तर दुसरा क्वेश्चन थोडा रिलेव्हंट आहे, पहिला क्वेश्चन एकदम वर्स्ट आहे, वियर्ड आहे. पेपरच झाला नाही अजून PSIचा, कसा पेपर होता ते पण बघितलं नाही, किती लोकांनी दिला ते पण माहीत नाही, आणि कसं काय आपण कट ऑफ बद्दल बोलू शकतो किंवा काय गरज आहे या गोष्टींमध्ये शिरायची. आणि दुसरा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, कंबाईन एक्झामचा साठी चालू घडामोडी कुठून करायच्या. तर मे बी कंबाईनचा पेपर तर पूर्ण नवीनच असणार आहे, तर तुम्हाला 2019 अर्ध वर्ष तरी करावं लागेल आणि 2020चं पण अर्ध वर्ष तरी करावंच लागणार. म्हणजे अगदी तुम्ही ऑगस्ट 2020 पर्यंतचे जरी करंट अफेअर केले तरी तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदा होईलच. आणि करंट अफेअर करण्यामध्ये तर मजा येतेच ना, तर असं हे होणार नाही की करंट अफेअर मला करताना कंटाळा आलाय. तर करंट अफेअर करा, अगदी ऑगस्टपर्यंत वगैरे करा. फक्त एवढं लक्षात ठेवा की करंट अफेअर करताना त्याला तुम्हाला आपल्या मेन कोर सब्जेक्टशी लिंक करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या चीफ जस्टिस संबंधित काही अपॉइंटमेंट झाली असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कशा पद्धतीने नियुक्ती केली जाते, क्रायटेरिया काय आहे, त्यांना पदावरतून दूर कसं केलं जातं, तर ह्या सगळ्या आपल्या कोर पॉलिटीमधल्या गोष्टींना सुद्धा करंट अफेअरमध्ये घेत चला. एखादा मुद्दा आपल्याला कोरशी लिंक करता येणं गरजेचं आहे आणि त्यातून तुमचा करंट अफेअरचा पण अभ्यास होईल आणि मेन कोर सब्जेक्टचा पण होईल. ओके, तर आजच्या या सेशनमध्ये मी तुमचं ऑलरेडी भरपूर डोकं खाल्लेलं आहे. तर आज आपण फायनली इथं थांबूयात. मी तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या अपडेट देतोय आणि या स्ट्रॅटेजीबद्दल सुद्धा जसं सुरुवातीला सांगितलं की ऑलरेडी जर तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवर काम करत असाल, कुणी इतरांनी जर तुम्हाला सजेस्ट केलं असेल आणि ते तुमच्यासाठी काम करत असेल तर नक्की त्याच्याशी फक्त स्टिक राहा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जर तुम्हाला आतापर्यंत एक मार्ग सापडला नव्हता तर ह्या 30 दिवसांना या पद्धतीनेच फॉलो करा, भरपूर फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होईल. आणि तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केलं असणार आहे की आता सध्या नॉलेज एवढ्या चांगल्या पद्धतीने मिळतंय की 4 वर्षांपासून कट ऑफ हे खूप वाढत चाललेत. आणि ज्यावेळेस फर्स्ट टाइम विजन स्टडी स्टार्ट केलं होतं त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की आता बघा कट ऑफ कशी वाढायला सुरुवात होईल, तर तसं होतंय. म्हणजे समजदार को इशारा काफी आहे. तुम्हाला फक्त एक अपडेट देतोय की जे विद्यार्थी आता 2020च्या एक्झामसाठी म्हणून तयारी करतायत अशांसाठी विजन स्टडीवरती आम्ही कोर्स घेऊन येतोय, ज्याचे ऍडमिशन्स हे कालपासून म्हणजे 24 तारखेपासून सुरू झालेले आहेत. हे प्री बुकिंग आहेत, म्हणजे याचे जे ऍक्च्युअल लेक्चर्स आहेत तर ते 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. आणि 1 सप्टेंबर पासून तुम्हाला त्याचं एक प्रॉपर टाइम टेबलच्या माध्यमातून पूर्ण वर्षाचं नियोजन असतं आणि त्यानुसार आपला अभ्यास होतो. म्हणजे विजन स्टडी हा असा एकमात्र प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला कोणत्या वेळेला काय खाऊ घातलं पाहिजे, तर या हिशोबाने त्याचं नियोजन करून स्टेट बोर्ड, NCERT, रेफरन्स बुक, प्रॅक्टिस, ॲडव्हान्स लेवलची प्रॅक्टिस, तर अशा वेमध्ये आम्ही घेऊन जात असतो. तर त्यासाठी एक टाइम टेबल पण असतं. 1 सप्टेंबर पासून ते लेक्चर सुरू होतील. बॅच बद्दलच्या सगळ्या अपडेट तुम्हाला कोर्स डिटेलमध्ये दिसणार आहे. म्हणजे विजन स्टडी ॲप ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड कराल तिथं 2021च्या बॅचवरती क्लिक करा. तिथे गेल्यानंतर कोर्स डिटेल असतात खाली, कोर्स डिटेल तुम्ही वाचा, त्याची एकूण त्याच्यामध्ये किती लेक्चर्स आहेत, कोणते कोणते सब्जेक्ट, सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं. तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टी वाचू शकता. फक्त जे विद्यार्थी 31 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन घेत आहेत अशांना ऍडमिशन फी मध्ये जर सवलत हवी असेल तर तिथं प्री बुक हा कुपन कोड यूज करा. प्री बुक हा कुपन कोड यूज करा आणि प्री बुक कुपन कोड यूज केल्यानंतर ज्या कोर्सची फी तुम्हाला 4,000 रुपये दिसतीये तर तो कोर्स तुम्हाला 2,500 रुपयांना मिळेल. आणि हा जो काही कुपन कोड आहे तर तो फक्त 31 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंतच उपलब्ध असणार आहे. आणि त्यानंतर पूर्ण फी देऊन म्हणजे 4,000 रुपये प्रत्येकी अशा फी स्ट्रक्चरनुसार तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल. तर जे विद्यार्थी 31 ऑगस्टच्या पूर्वी प्रवेश घेत आहेत अशांना अराउंड 1,500 रुपयांचा फायदा होईल. तर नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशांनी या दरम्यान प्रवेश घेऊ शकता. नंतर 1 सप्टेंबर पासून ऍडमिशन फी 4,000 रुपये प्रत्येकी अशी राहणार आहे. तुमचा 2 जणांचा ग्रुप असेल, 3 जणांचा ग्रुप असेल तर त्यानुसार ऍडमिशन फी मध्ये सवलत सुद्धा आहे. यासाठी विजन स्टडीचं ॲप डाउनलोड करा, त्यावरती तुम्हाला कोर्स डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी समजतील. आणि जर तुम्हाला शंका असतील, काही प्रश्न असतील तर हे तुम्ही आत्ता कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता.
तुमच्या सगळ्या शंकांवरती पुन्हा एकदा एखादा असं सेशन घेऊन येता येईल, ज्यामध्ये कोर्स डिटेल आणि विजन स्टडीच्या येणाऱ्या लेक्चर्सचं टाइम टेबल हे सगळं तुम्हाला एकत्रित मिळेल. तर आत्ता या सेशनच्या माध्यमातून फायनली इथं थांबतो, तुमची रजा घेतो. भेटूत आपल्या येणाऱ्या लेक्चर्सच्या माध्यमातून. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहात, त्यासाठी टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट शोधत आहात. आपले प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन येत आहोत विजन स्टडी, स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.